नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या ब्लॉगमध्ये. तर आता वाजले बघा 10 आणि इकडे बघा छान अशी जास्वंदाला फुलं आलेले, मस्त पूजा वगैरे केली बघा आत्ता मी. आणि आता बसायचं आम्हाला जेवायला. श्री स्वामी समर्थ सगळ्या ताईंना. तर आत्ताच कामं वगैरे आवरले बघा पूर्ण, आणि आता आम्ही करतो जेवण. तर श्रावणी आणि सरला आत्ताच आल्या बघा ताई शाळेतून समूकडं, आणि त्यांनी समूची बुक घेतली होती. घे ग श्रावणी तिची बुक घे तू. तर तिचा चालू होता अभ्यास समूचा. श्रावणीने घेतली बघा तिची बुक आणि सरलानी घेतली पेन्सिल. आता त्यांना बघा कशी मागती ती. काय समू, काय झालं बे, काय झालं ते बघा कशी पेन्सिल आणि वही मागती ती आता त्यांना. काय झालं समू, ते देत नाही काय ग पिल्लो, देत नाही का त्या, देत नाही. आई गा, दे ग दे ग दे ग दे ग. वही घे आपली आता, वही पण घे. वही राहिली ना आपली, ती वही राहिली ना, वही आण ना. आण ना वही. ओ दे 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 दे. तर समोर माझ्याकडे पेन्सिल ठेवायला दिली बघा. जा आपली वही घेऊन ये, ती वही घेऊन ये, जा पळ. तर दोघीकडून पण पेन्सिल आणि वही मागून आणली बघा समोनी तिच्या अभ्यासाची. चल आपण शेतात जाऊ समूह आता. तर आता मी आणि आरू आणि समू जाणारे शेती. आम्हाला भेंड्या आणायचे, आपल्या भेंड्याला भेंड्या आल्या म्हणे. तर जाऊ आपण आता भेंड्या तोडायला, चला. तर आता वाजले बघा संध्याकाळचे 4:30 ताई, आणि मी समू आणि आरू चालू शेतामध्ये. तर इकडं दाखवते मी तुम्हाला, माळव्यासाठी जागा केलेली आपण, आणि आम्ही कशासाठी चाललो शेतामध्ये ते पण सांगते, चला. तर इकडं काल आपण शेत तयार केलं बघा. त्याच्यामध्ये आपण भाजीपाला वगैरे टाकणारी, लसण कांदे भाजीपाला लावण्यासाठी अशा आऱ्या काढून घेतल्या. तर 1 2 3 4 आऱ्या काढल्या, आणि शेवटला 5वी आरी बघा. तर मस्त अर्ध्यामधून आहे एवढं नीट केलेलं. याच्यामध्ये छानपैकी भाजीपाला करू आपण. आणि आम्ही चाललो आज शेतामध्ये भेंडी तोडासाठी. आपल्या शेतामध्ये भेंडी आलेली आहे. तर 2-3 दिवसांनी जायचं चाललं, पण काही वेळच मिळत नाही आहे. तर म्हटलं आज जाऊ आणि छानपैकी आज भेंड्या तोडून आलो. तर आम्ही चाललो होतो बघा ताई भेंड्या आणायला, पण मध्येच आम्ही आलो काकूच्या शेतामध्ये. तर तुम्हाला त्यांची मिरची पण दाखवते. तर हे बघा इकडे चालू आहे मिरची तोडायचं काम. काकू झाडाची मिरची दाखवा वर करून. हे बघा किती दाट मिरची आहे, आणि तिखट आहे मिरची आहे ना. हा तिखट आहे. हा काळी मिरची मस्त. ह्यावेळेस पाऊस जरा कमी असल्यामुळे झाडाची वाढ नाही झाली आहे ना, नाही तर डायरेक्ट कमऱ्यावर झाड राहते बघा. इकून पूर्ण ही जी मधली फट्टी आहे ही मिळून जाती, बसल्या जात नाही फट्टीमध्ये, फांद्या मोडत्या. ते बघा कशा टोपलं मिरच्या तोडलेल्या आहे मस्त. असा आहे त्यांचा मिरचीचा प्लॉट. काय झालं आरू, तर इकडं आरुशी आणि आरू खेळती बघा. काय भाव चालू आहे काकू मिरचीचा? आजचा काय माहिती 3,000 चालू आहे भाव. 2,500-3,000. यंदा भाव कमी आहे मिरचीचे. हा पण आपल्याकडेच कमी आहे. काही ठिकाणी मिरची भलती महाग आहे. आपण माग मेथीचा व्हिडिओ टाकला होता ना, तर आपल्याकडे 10च्या 2 गड्ड्या, आणि त्या ताईच्या तिकडे मुंबई पुण्याकडं 20 रुपयाला 40 रुपयाला गड्डी होती. तर आज उगबी तुमच्याकडं काय भाव आहे सांगा मिरचीचा? आमच्याकडं 30 म्हणजे 30 रुपये किलो पडती का? 40 रुपये किलो मिरची असतं ना आमच्याकडे. आता तुमच्याकडे काय कमेंट करून सांगा बघा ताई. तर चाललो बघा काकूच्या शेतात मधून आपल्या शेतामध्ये. आता
आपली सरकी छान अशी निंदलेली आहे आणि आऊत पण आणलेले आहे. तर मस्त काळी बंगार दिसती बघा. छान छान एक समू. ओ दम्मान काढ, आपण तिथे गेल्यावर काढू. तर आईना कुठं मोठं घोशे लावले होते बघा कोथिंबीरीचे. तर कसे फुलं आले कोथिंबीरीला हे बघा. तर थोडी कोथिंबीर पण नेऊ आपण. याच्यामध्ये लावलेली आईन कोथिंबीर. टमाटे पण आहे हे बघा. शेपूचे पण घोशे बघू शकता. मस्त सगळ्या भाज्या आपण खुडून नेऊ. तर सगळ्यात अगोदर आपण भेंडी तोडायला जाऊ. आता भेंडीला भेंड्या आल्या म्हणे सोनूश पप्पा. तर चला चला गा आरू शे आरू. हा या या या. तर इथून सुरुवात होती बघा आपल्या तासाची. तर तिथपर्यंत आहे ते एक 10-15 झाडं. तर एवढ्या भेंड्या निघाल्या बघा. दाखवते तुम्हाला. छान अशा एक टाईमच्या भेंड्या निघाल्या आमच्या. अर्धा किलो तरी भेंडी असली. पण छान या आपल्या शेतातलं ते शेतातलंच राहतं शेवटी. विकत आणलेलंच एकदम फ्रेश भेंडी बघा दिसत असेल तुम्हाला. आता कवळ्या मी गवार पण तोडते थोड्याशा तेला मिठात करायला. खूप कवळ्या आहे पण थोड्याशा तोडते. जास्त काही निब्बर झालेलं नाही आहे. तर याच्या सगळ्या भेंड्या तोडून घेतल्या मी. आता 2-3 दिवसांना परत येऊ आपण. आणि गवार खूपच कवळी आहे. तोडा का नाही तोडा. मला तर वाटतं 2-3 दिवसांनी यावं परत तोडायला. की एवढी कवळी नको. खूपच कवळी दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. उद्या येईल बघा मी. उद्या किंवा परवा. आता काही तोडत नाही. छान आहे गवारला पण शेंगा हे बघा मस्त आलेले आहे. याच्या तोडते. याला मोठे आलेले आहे. थोड्याशा तोडते मुठभर तेला मिठात छान लागता. तर भारी बघा. लावले 10-5 झाडं पण कामी येत आहे. हे असे छान आहे मस्त. हे तेला मिठात खूप भारी लागतं. आम्हाला मसाल्याच्या भाजीमध्ये बिलकुल आवडत नाही बघा ते शेंगा. फक्त तेला मिठात आवडतं सगळ्यांना. तर आज मस्त भेंडी पण तेला मिठात करू आणि गवारीचे शेंगा पण करू. छान निघू राहिले बघा. कारण की उद्या येणं होतं नाही होतं परत ह्यानी भरून जाता. थोड्याशा तोडूनच नेते. लेकवळे असले तर ठेवते. हे बघा एवढ्या निघाल्या. अजून 1-2 झाडाला बघू. थोड्या बऱ्या असल्या तर तोडू. आहे बघा छान आहे. इकडे बघू शकता. आता याला निघे आणखी. या झाडाला आहे बघा मस्त. हे बघा तोडते ह्याच्या पण. रूचं आणि समूचं चालू तिकडे खेळणं. तोपर्यंत पटपट तोडून घेते. परत रडायला लागन समू. हे बघा छान आहे मस्त निघाल्या. पावशेर भरतं निघणार नाही पण मग बऱ्यापैकी निघताय. भारी वाटते. स्वतःच्या वावरातलं काहीतरी खायला स्वतः लावलेलं. आणि तिकडे बघा कसे खेळू राहिले सगळ्याजणी. खेळा 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 खेळ समू. खेळा खेळा तिकडे खेळा तिकडे खेळा. जा तिकडं. इकडं नको येऊ आरू तू. तिकडे खेळ. हा तिकडे खेळ समू. हा मम्मी नाही मी शेपूची भाजी घेते थोडीशी. खेळा ए आरू. तर आता घेऊ आपण शेपूची भाजी. तर इकडे छान दिसते बघा मला. हे बघा मस्त. तर हे घेऊ. खुडूनच घेणार आहे मी. पूर्ण एका लाईनमध्ये बघा इथं. तर हे बघा किती छान आलेलं इथं कवळं झाड. इकडं पण बघा मस्त. थोडासा पालक पण आणू बघा. चला 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 समू चला 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 चला. तर इकडं पालक आहे आपला. शेपू पण आहे बघा इकडं. पण मग पहिले शेपू घेतलेला आहे त्याच्यामुळे आता काही घेत नाही. थोडेसे 2-4 पालकची पानं घेते. शेपू आणि पालकाची भाजी करू आपण. चांगले पाने घ्यावं लागणार आहे बघा. खूप कीड पडलेली आहे. अशी मस्ती करू राहिली बघा समू. चल 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 चल. तर हा घेतला आपण पालक, शेपू,
कोथिंबीर, इकडं गवार आणि भेंडी. आता चाललो आपण घरी. तर भाजीपाला घेऊन चाललो बघा ते आम्ही घरी आता. चला ग. जाता जाता आम्हाला एक शिराचं दोडकं दिसलं बघा. 2 आहे का? बरं बरं 2 आहे तर ते दोन्ही घेऊन चालले बघा मी आज. हो आई म्हणल्या नळी खाली येत आहे बघा. इकडे एक नळी खाली दिसत असून तुम्हाला. हे बघा नळी खाली एक आणि एक तिकडे आहे. इकडं आहे आपल्या मुगाच्या शेंगा. कुठं चालली श्रवणी? चहा घेऊन दाखव. तर आमच्याकडे ज्या मिरच्या तोडायला राहत्या बघा बायका, त्यांच्यासाठी अशी सोय राहती. चहा पाणी सगळं असतं आहे ना. जादा मनी चहा वगैरे देता बरं का दुपारा. म्हणजे गळल्यासारखं होऊन जातं. जसं आपण कंपनीत जॉब करतो आपल्याला कसं टायमावर चहा येतो, तसं इथं पण संध्याकाळच्या वेळेस दुपारच्या वेळेस चहा देता मस्त. इकडे बघा आमच्या हरणा काकूचा मूग. आमच्यापेक्षा त्यांचा मूग भारी बरं का. दाखवते तुम्हाला जवळून. मस्त मोठ्या मोठ्या शेंगा आहेत त्यांच्या. हे बघा छान शेंगा आहे. त्या दोघी बघा किती लांब गेल्या. तर अशा मुगाच्या शेंगा आल्यावर अशी वाढणे रबी येतात आमच्याकडं. तर मूग राखावा लागतो बघा. तर आमच्या आप्पा आहे तिकडं, ते मूग राखताय दिसत असून तुम्हाला. आणि माकड बघा चिचावर बसलेलं आहे. आरुनी शेंगा घेतल्या बघा खायला घरी. चला आता घरी जाऊन खाऊ आपण. आईन दिल्या का? चल बर. हां बर चाल मग. काय छान गप्पा मारता नाही दोघी जणी. मला यांची शूटिंग लय घ्या वाटते. ते लय मस्त बोलते दोघी बी. तर आलो बघा ताई आत्ताच आम्ही घरी मस्त भाजीपाला घेऊन. तुम्ही मार्केटमधून आणता असून मी शेतातून आणला. तर आमचा भाजीपाला तुम्हाला आवडला का कमेंट करून सांगा. आजचा ब्लॉग छोटाच होता बघा. तर धन्यवाद. बाय बाय समू बाय. तर समू बाय करते बघा आपली. बाय बेटा. चला.